नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पुणे शिर्डी पालखी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान। नदीपात्रातील रस्त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी परिसर संस्था उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर ज्योती ढमढेरे लिखित इलेक्ट्रोलायसिस या पुस्तकाचे प्रकाशन थर्मॅक्स ग्रुपच्या अध्यक्षा अनु आगा यांच्या हस्ते संपन्न। वाहतुकीला अडथळा होत असल्याने हुजूर पागाचे लक्ष्मी रोडवरील गेट कायमचे बंद। आणि नादब्रह्म ढोल ताशा ध्वजपथकाचे नादमय वातावरणात उद्घाटन। श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पुणे शिर्डी पालखी सोहळ्याचे भक्तिभावात प्रस्थान झाले। ही पालखी श्री कसबा गणपती मंदिर येथून बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते पूजन करून शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली। श्री साई पालखी सोहळ्याचे हे 24वे वर्ष आहे। यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, ऊर्जा उद्योग समूह अध्यक्ष प्रकाश कुतवळ उपस्थित होते। 16 जुलैला ही पालखी शिर्डीला पोहोचेल। या पालखी सोहळ्यादरम्यान गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येला आळा बसावा यासाठी जनजागृती करण्यात येणार असून व्यसनमुक्तीचा संकल्प देखील करण्यात येणार आहे। या पालखी सोहळ्यात माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले आणि डॉक्टर सुनील जगताप यांनी रुग्णवाहिका, डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष मंदार शहाणे यांनी दिली। नदीपात्रातील रस्त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी परिसर संस्था उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती परिसर संस्थेचे विजय परांजपे आणि संस्थेचे वकील अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी परांजपे म्हणाले, महापालिकेने 2000 मध्ये मुठा नदीच्या पात्रातून शिवणे ते खराडी असा सुमारे 12 किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित केला होता। या रस्त्याला विरोध करीत परिसर या संस्थेने महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन यावर स्थगिती आणली होती। त्यानंतर पालिकेच्या न्यायालयाने 2005 मध्ये या रस्त्यावरील स्थगिती 1 दिवसासाठी उठवली होती। त्या दिवशी महापालिकेने रात्रीच्या रात्री काम करून म्हात्रे पूल ते जयवंतराव टिळक हा रस्ता तयार केला होता। यानंतर जिल्हा न्यायालयाने या रस्त्याला पुन्हा स्थगिती दिली। ही स्थगिती 6 वर्षांनंतर गेल्या आठवड्यात 30 जूनला उठवली असल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर आणि महापालिकेच्या विधी सल्लागार मंजुषा इथाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती। हा निकाल देताना नदीपात्रातील रस्ता करण्यास हरकत नाही असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचे महापालिका प्रशासनाने केलेल्या या वक्तव्याला परिसर संस्थेने आक्षेप घेतला आहे। महापालिका प्रशासनाने हुकुमशाही पद्धतीने हा रस्ता तयार करण्याचे धोरण स्वीकारल्याने परिसरने त्याला विरोध केला होता। जिल्हा न्यायालयाने या रस्त्यावरील बंदी उठवली असल्याचे खरे असले तरीही या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी 30 जुलैपर्यंत न्यायालयाने या निकालाला स्थगिती दिली आहे, असे परांजपे यांनी सांगितले। पाटबंधारे खात्याची परवानगी न घेता आणि त्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महापालिका प्रशासनाने नदीपात्रातील रस्ता बांधला आहे। पालिकेने कोणताही अभ्यास न करता बांधलेला भिडे पूल ते जयवंतराव टिळक हा नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी वापरण्यास बंदी आणावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती परांजपे यांनी दिली।
बेकायदा पद्धतीने हा रस्ता बांधला असतानाही वाहन चालकांनी नदीपात्रातील रस्त्याचा वापर करावा असे बेकायदा फलकही महापालिकेने या रस्त्यावर लावले। बेकायदा पद्धतीचा हा रस्ता असल्याने वाहन चालकांना वापरण्यास बंद करावा अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करून त्याबाबत याचिका संस्थेच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे असे संस्थेचे वकील कुलकर्णी यांनी सांगितले। कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर ज्योती ढमढेरे लिखित इलेक्ट्रोलायसिस या पुस्तकाचे प्रकाशन थर्मॅक्स ग्रुपच्या अध्यक्षा अनु आगा यांच्या हस्ते करण्यात आले। पुस्तकाच्या प्रकाशनावेळी डॉक्टर रवी बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जोपर्यंत एखाद्या विषयाचा सूक्ष्म पद्धतीने विचार करत नाही तोपर्यंत नवीन मार्ग सापडत नाही। त्यामुळे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ही प्रगती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। यावेळी प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन घारपुडे, लेखिका डॉक्टर ज्योती ढमढेरे आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर उपस्थित होता। यावेळी इलेक्ट्रोलायसिसच्या स्लाइड्सही दाखवण्यात आल्या। पुस्तकाबाबत बोलताना ढमढेरे म्हणाल्या, इलेक्ट्रोलायसिस या विषयावर 1972 साली मी काम करायला सुरुवात केली। त्यावेळी इंग्रजी भाषा वगळता अन्य प्रादेशिक भाषेमध्ये हे पुस्तक नव्हते असेही त्यांनी सांगितले। वाहतुकीला अडथळा होत असल्याने हुजूरपागा शाळेचे लक्ष्मी रोडवरील गेट कायमचे बंद करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे बांधकाम समिती सचिव दीपक मेहता यांनी दिली। पुढे मेहता म्हणाले, हुजूरपागा शाळेच्या स्थापनेला नुकतीच 125 वर्ष पूर्ण झाली आहेत। शाळेचे लक्ष्मी रोडवरील प्रवेशद्वार सर्वाधिक वर्दळीचे होते। लक्ष्मी रोडचे व्यापारी महत्त्व असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी मोठी असते। शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थिनींची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि विद्यार्थिनींची होणारी गर्दी यामुळे लक्ष्मी रोडवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असेही त्यांनी सांगितले। वाहतूक पोलीस शाखेने या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून हे प्रवेशद्वार बंद करावे आणि मागील बाजूने प्रवेशद्वार खुले करावे असे सुचवले होते। त्यानुसार लक्ष्मी रोडकडील प्रवेशद्वार विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आले असेही मेहता यांनी सांगितले। यावेळी हुजूरपागा शाळेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष अज देवस्थळे म्हणाले, विद्यार्थिनींची हे प्रवेशद्वार बंद केल्याने गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेच्या जागेत सध्या 2 मोठे आणि 1 छोटे प्रवेशद्वार चालू आहे। संस्थेच्या आवारात मुलींच्या उच्च शिक्षणासाठी इमारतीचे बांधकाम चालू असून त्याचे मुख्य प्रवेशद्वार बाजीराव रोडच्या बाजूने आहे। प्रस्तावित इमारतीच्या तळमजल्यावर 1000 स्कूटर आणि सायकलींसाठी तसेच जवळपास 80 कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। बाजीराव रोड इमारतीच्या बाजूच्या प्रवेशद्वाराचे काम सध्या सुरू असून साधारणपणे दिवाळीपर्यंत वापरासाठी ते चालू करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिकेने सुचवल्यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधकामेही योजली आहेत अशी माहिती देवस्थळे यांनी यावेळी दिली। हुजूरपागा शाळेचे लक्ष्मी रोडच्या बाजूचे आम्ही गेट बंद केले आहे, कारण तिथे दोन्ही वेळा सकाळी शाळा सुटताना भरताना दोन्ही वेळा प्रत्येकाच्या रिक्षा स्कूटर मुलं जाणं येणं याकरता लक्ष्मी रोडवर फार ताण येत होता। त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं की हे जर तुम्ही गेट तुम्हाला बंद करता आलं तर फार चांगलं होईल। त्यामुळे आमचा ट्रॅफिक जो 2 तास खोळंबा होतो तो होणार नाही याकरता आमच्या शाळेने पहिली 3 गेट आहेत त्या तिन्ही बाजूची गेट चालू केलेली आहेत। फक्त आज बाजीराव रोडला आमचं कॉलेजचं बांधकाम चालू असल्या कारणाने त्या रस्त्याने आत्ता मुलींना जाये करता येत नाही। पुढे त्या बाजूने आमची जर ज्यावेळेला बिल्डिंग आमची एक वर्षभरात पुरी झाली की त्या बाजूनी पूर्ण रस्ता आमचा चालू होईल। त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 1000 स्कूटर आणि सायकली आम्ही खाली बेसमेंट पार्किंग केलेलं आहे। त्याच्यावरती जवळजवळ 100-150 मोटारी होतील तेवढे एक पार्किंग केलेलं आहे। नंतर कॉर्पोरेशनचं पुन्हा सॅनिटरी ब्लॉक आणि ते ह्याच्यामध्ये कॉर्पोरेशननी सांगितल्याप्रमाणे पब्लिक करता दिलेलं आहे आम्ही। आणि पुढल्या बाजूला तिन्ही गेट एकदा चालू झाल्यानंतर हा आत्ता जो थोडाफार त्रास होतोय लोकांना हा अजिबात त्रास होणार नाही आणि याची सर्व काळजी संस्थेने घेतलेली आहे। आणि लक्ष्मी रोडचा जो ताण होता आत्तापर्यंत बसणारा तो आज आम्ही आता बंद केल्या कारणानं ट्रॅफिक गर्दीचा असतो, मार्केट असतो, त्यामुळे तो आता ट्रॅफिकवरचा ताण बराचसा कमी झालेला तुम्हाला सगळ्यांना जाणवेलही तो आता।
दलित पॅन्थरच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक यशवंत भाऊ नडगम यांनी दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, जंगली महाराज रोड येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या हस्ते होणार आहे। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ असणार आहेत। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहमंत्री आर पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, राज्याचे वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, उर्वरित वैज्ञानिक महामंडळचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्राध्यापक रमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास विशेष आमंत्रित संस्थापक अध्यक्ष सिम्बायोसिस कॉलेज डॉक्टर पद्मश्री श्यामभ मुजुमदार, MIT कॉलेज संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, महापौर मोहनसिंग राजपाल, नगरसेवक सुनील उर्फ बंडू तात्या गायकवाड, भारतीय विद्यापीठाचे संचालक डॉक्टर नितीन नाईक, जर्मन भाषेतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी डॉक्टर राजविंदर सिंग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश रामटेके, सुरेश केदारे, बाळासाहेब कडलक, विजयराव जाधव आदी मान्यवर दलित पॅन्थरच्या वाटचालीवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। दलित पॅन्थरच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पॅन्थर्सचा भव्य सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तरी या कार्यक्रमास फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच दलित पॅन्थरचे सर्व पॅन्थर्सनी उपस्थित राहावे असे आवाहन दलित पॅन्थरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक नडगम यांनी केले आहे। नाद ब्रह्म या ढोल ताशा ध्वज पथकाचे नादमय वातावरणात उद्घाटन करण्यात आले। गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि सारेगम फेम सुप्रसिद्ध ढोलकीपटू निलेश परब याने दिलेला ठेका अशा नादमय वातावरणात नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के आणि अखिल मंडई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अमित गायकवाड, सुरेश गायकवाड, अनिल गणू, धीरज घाटे, नगरसेविका शुभदा जोशी, नादब्रह्मचे संस्थापक अजय बेहरे, प्रवीण सिंह परदेशी आदी उपस्थित होते। यावेळी वसंत थोरात म्हणाले, ढोल ताशा पथकांनी फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता उर्वरित वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य केले पाहिजे। यावेळी आपलं घरचे विजय फाळणीकर यांच्या अनाथाश्रमाला आर्थिक मदतही करण्यात आली। ताशावादक कुणाल वाईकर याला उपस्थितांच्या हस्ते ताशा भेट देण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले। मंगल मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। मोरया 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 गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार सहकारातील ज्येष्ठ नेते डॉक्टर वारा कोरपे यांना, तर पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना देण्यात येणार असल्याची माहिती मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पुस्तकाचे वितरण
8 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता श्रमिक पत्रकार संघात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. 10,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह असे आर्यभूषण पुरस्काराचे तर 5,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील असेही काकडे यांनी सांगितले.